हॅलो फ्रेंड. या आधीचं आपलं डेथ ऑफ पार्टनरचं एक इंट्रोडक्टरी लेक्चर झालेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेथ ऑफ पार्टनरचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. मागे डिस्कस केल्यानुसार डेथ ऑफ पार्टनरचा जो काही प्रॉब्लेम असेल हा प्रॉब्लेम जवळजवळ 90% रिटायरमेंट सारखाच असणार आहे. फक्त यात 10% जो पार्ट आहे तो पार्ट नवीन आहे. तर आज आपण या पहिल्या प्रॉब्लेममध्ये त्या 10% पार्टवरती विशेष लक्ष देणार आहोत. ठीक आहे. तर प्रॉब्लेम काय आहे बघा. राकेश, महेश अँड मुकेश were partners sharing profits and losses in the ratio 3:2:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2019 is as under. 3 पार्टनर दिलेले आहेत, राकेश, महेश आणि मुकेश, ज्यांचा रेशो दिला आहे 3:2:1 म्हणजेच 3/6, 2/6 आणि 1/6 या पद्धतीत हा रेशो दिलेला आहे. आता रिटायरमेंटमध्ये आपण ज्या पद्धतीने प्रॉब्लेमचं पोस्टिंग करायचो तीच थीम किंवा तेच टेक्निक्स, त्याच स्टेप्स आपल्याला डेथ ऑफ पार्टनरमध्ये सुद्धा वापरायच्या आहेत. ठीक आहे. मग त्याच स्टेपने आपण हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह पण करूया. तर बघा, या ठिकाणी जे बॅलन्स शीट दिलेलं आहे या बॅलन्स शीट मधली लायबिलिटी साइड पहिली आपण पोस्ट करून घेऊया. कॅपिटल अकाउंट राकेश 30,000, महेश 20,000 आणि मुकेश 10,000. तर या कॅपिटल अकाउंटचं पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला करायचं आहे. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट दिलेलं आहे 8,000, याचं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण करतो. बँक लोन 20,000, याचंही पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला करतो. आणि बिल्स पेबल हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पोस्ट करायचं आहे. ओके. आता ऍसेट साइडला बघा. ऍसेट साइडला प्लांट अँड मशिनरी दिला आहे 40,000, तर याचं पोस्टिंग आपण ऍसेटला करतो. मोटर ट्रक दिली आहे 20,000, ही आपण ऍसेटला रेकॉर्ड करतो. डेटर लेस आरडीडी दिला आहे, तर डेटरचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ऍसेटला करतो. इन्व्हेस्टमेंट आहे 18,000, ही ऍसेटला पोस्ट करतो. आणि बँक अकाउंट दिलं आहे 14,000, तर या बँक अकाउंटचं पोस्टिंग आपण बँक अकाउंटच्या डेबिटला करत असतो. तर या पद्धतीने पूर्वीसारखंच आपल्याला हे बॅलन्स शीट पोस्ट करून घ्यायचं आहे. आता मेजर पार्ट आहे तो म्हणजे ऍडजस्टमेंटचा. तर इथे बघा, मुकेश डाईड ऑन 13th June 2019 and the following adjustment were made. मुकेश हा जो तिसरा पार्टनर आहे तो 30 जून 2019 मध्ये डेथ झालेला आहे. म्हणजे हा डेथ पार्टनर आपल्याला इथे दिलेला आहे. आणि हा डेथ पार्टनर डेथ झाल्यानंतर त्याच्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत, जे रिव्हॅल्युएशन होणार आहे ते ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले. तर पहिली ऍडजस्टमेंट काय आहे बघा. ऍसेट्स वर रिव्हॅल्यूड ॲज प्लांट अँड मशिनरी 44,000 दिलेला आहे. आपल्याला बॅलन्स शीट मध्ये प्लांट अँड मशिनरी जी दिली आहे ती 40,000 आणि रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर 44,000 आहे. म्हणजे 4,000 प्लांट अँड मशिनरी ॲप्रिसिएट झालेली आहे. आणि म्हणून या ॲप्रिसिएशनचा 4,000चा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला करायचा आहे, प्लांट अँड मशिनरी. आणि त्यानंतर बॅलन्स शीट मध्ये प्लांट अँड मशिनरी 40,000 जी आपण लिहिली आहे तिच्यामध्ये 4,000 रुपये प्लांट अँड मशिनरीचं ॲप्रिसिएशन ऍड करून घ्यायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे मोटर ट्रक 18,000 रुपये. आता बॅलन्स शीट मध्ये मोटर ट्रक जी दिली आहे ती 20,000 रुपये दिली आहे आणि रिव्हॅल्युएशनला 18,000 आहे. म्हणजे 2,000 मोटर ट्रकची व्हॅल्यू कमी झालेली आहे. आणि म्हणून मोटर ट्रक वरती 2,000 रुपयांचं
डिप्रिसिएशन आहे आणि त्यामुळे या 2000च्या डिप्रिसिएशनचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला मोटर कार 2000 रुपये असा लिहायचा आहे आणि त्यानंतर बॅलन्स शीटच्या ऍसेटला मोटर कार 20,000 जी आहे त्यातनं 2000 रुपये डिप्रिसिएशनचे लेस करायचे आहे. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट 17,000 रुपये. आपल्याला बॅलन्स शीट मध्ये इन्व्हेस्टमेंट दाखवलेली आहे 18,000 रुपये आणि रिव्हॅल्युएशनला 17,000 म्हणजे 1,000 रुपयांचं इन्व्हेस्टमेंट मध्ये डिप्रिसिएशन झाल्याचं आपल्याला इथे दिसत आहे आणि म्हणून इन्व्हेस्टमेंटचं डिप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला करायचं आहे 1,000 रुपये आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला इन्व्हेस्टमेंट मधून 1,000 रुपयाचं डिप्रिसिएशन लेस पण करायचं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने पूर्वीसारखंच आपल्याला ही ऍडजस्टमेंट ऍसेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशनची सॉल्व्ह करायची आहे. आता दुसरी जी ऍडजस्टमेंट आहे ती बघा, ऑल डेटर्स वर गुड्स. म्हणजे जो डेटर आहे या ठिकाणी 16,000 रुपये, तर त्यातनं बॅलन्स शीटला आपल्याला 2,000 रुपयांचा डेटर आरडीडी दाखवलेला आहे आणि ऍडजस्टमेंट म्हटलेली आहे ऑल डेटर्स आर गुड. याचा अर्थ असा आहे की बॅलन्स शीटला जो आरडीडी दाखवलेला आहे 2,000 रुपये हा आता बॅलन्स शीट मध्ये लिहिण्याची गरज नाही. हा गुड आहे, म्हणजेच जे आरडीडीची व्हॅल्यू एक्सपेन्सेस मध्ये जाणार होती, जी बुडणार होती, ते पैसे आता रिकव्हर होत आहे. आपला एकूण जो डेटर आहे तो एकूण डेटर आहे 16,000 रुपये आणि जर 2,000 बुडाले असते तर तो डेटर 14,000 शिल्लक राहिला असता. पण आता जे बुडणारे डेटरचे पैसे होते ते पैसे आता रिकव्हर होत आहेत, मिळत आहेत, म्हणून टोटल डेटर आता 16,000 आपल्याकडे असणार आहे आणि म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेटला जो डेटर आपण लिहिणार आहोत तो 16,000 लिहायचा आहे, 14,000 नाही, किंवा त्या 16,000 मध्ये हे 2,000 प्लस पण करायचे नाही, तर एकूण डेटर आहे 16,000 जो बॅलन्स शीटला दिसेल. आणि डेटरचे जे 2,000 रुपये जे आरडीडीचे जे 2,000 रुपये आहेत, हे आरडीडीचे 2,000 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे आहे, कारण ते आता इन्कम होत आहे. ठीक आहे, म्हणून ऑल डेटर्स आर गुड असं ज्यावेळेस ऍडजस्टमेंट येईल तर ती ऍडजस्टमेंट आल्यावर आरडीडीचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला करायचा आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला फक्त डेटरची मूळ व्हॅल्यू लिहायची असते. ओके, तिसरी ऍडजस्टमेंट बघा, गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 times the average profit of the last 5 years. No goodwill account to be shown in the books of account. म्हणजे ही ऍडजस्टमेंट गुडविलच्या संदर्भातली आहे, पण या ठिकाणी तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला गुडविलची अमाऊंटच दिलेली नाही, फक्त सांगितलेलं आहे की 2 आणि 5 असे 2 नंबर आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत आणि त्यातला पुढचा जो पार्ट आहे तो पण खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे नो गुडविल अकाउंट टू बी शोन इन द बुक्स ऑफ फर्म. म्हणजे गुडविलचे जे अकाउंट असेल ते गुडविलचं अकाउंट आपल्याला त्याचे जे इफेक्ट्स येणार आहेत ते डेबिट आणि क्रेडिट हे दोन्ही इफेक्ट सारखेच येणार आहेत, त्यामुळे गुडविल टॅली होईल, गुडविल बॅलन्स होईल आणि त्यानंतर ते बॅलन्स शीट मध्ये लिहिण्याची गरज नाही. ओके, आता हे गुडविल कॅल्क्युलेट कसं करणार, तर त्यासाठी आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 5 कडे जायचं आहे. ऍडजस्टमेंट नंबर 5 जी आहे ती काय बघा, 5 years प्रॉफिट वर फर्स्ट इयर 6,000 रुपीज, सेकंड इयर 11,000 रुपीज, थर्ड इयर 7,000 रुपीज, फोर्थ इयर 12,000 रुपीज अँड फिफ्थ इयर 20,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लास्ट 5 इयरचं प्रॉफिट दिलेलं आहे. या प्रॉफिट वरनं आपल्याला गुडविलची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, तर मग आपण गुडविलचे अकाउंट पहिले कॅल्क्युलेट करूया. तर गुडविलची अमाऊंट जी आहे ती गुडविलची अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ वर्किंग नोट तयार करावी लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल
याची पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, आता ॲव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार, तर ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी किती वर्षांचं प्रॉफिट दिलंय आपल्याला ते सगळं प्रॉफिट इथे प्लस करावं लागेल. त्यात जर काही लॉस असेल तर तो लॉस लेस करावा लागेल आणि त्याला डिवायडेड बाय जितक्या वर्षांचं प्रॉफिट दिलेलं आहे त्या वर्षाने त्याला डिवाइड करायचं आहे. तर इथे 5 वर्षांचं प्रॉफिट आपल्याला दिलं आहे 6,000. पहिलं प्रॉफिट आहे 6,000, दुसरं प्रॉफिट आहे 11,000, तिसरं प्रॉफिट आहे 7,000, चौथं प्रॉफिट आहे 12,000 आणि लास्ट फिफ्थ प्रॉफिट आहे 24,000. या प्रॉफिटच्या बेरजेला नंबर ऑफ इयर्स परचेस दिले आहे 5 इयर्स. तर 5 इयर्सने आपण डिवाइड केलं, 1 2 3 4 आणि 5 इयर्सने डिवाइड केलं. आता यांची बेरीज करूया. 3 0 4 5 6 6 आणि 7 13 14 14 आणि 6 20 2 आले 4 5 6. उत्तर आलेलं आहे 60,000 रुपये. आता आपल्याला या ठिकाणी 60,000 रुपये हे जे 5 वर्षाचं प्रॉफिट आहे ते मिळालेलं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट करण्यासाठी 60,000 ला 5 ने डिवाइड करायचं आहे. 5 एक 5, 5 दुने 10, टोटल ॲव्हरेज प्रॉफिट आलेलं आहे 12,000 रुपये. ॲव्हरेज प्रॉफिट आहे 12,000 रुपये. आता हे 12,000 रुपये जे ॲव्हरेज प्रॉफिट आलं आहे या ॲव्हरेज प्रॉफिट वरनं आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. सो स्टेप नंबर 2, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट 12,000 गुणिले किती वर्षांसाठी सांगितलं आहे आपल्याला, तर ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला ट्वाइस असा उल्लेख आलेला आहे. ट्वाइस म्हणजे हे 2 वर्षांसाठी सांगितलेलं आहे म्हणून 2 ने त्याला गुणलं, 12 दुने 24,000 रुपये आपल्याला गुडविलची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता पुढची स्टेप काय असेल तर आपल्याला या टोटल गुडविल मधनं जो डेथ होणारा पार्टनर आहे मुकेश, या मुकेशचा शेअर इन गुडविल कॅल्क्युलेट करावा लागेल आणि तो गुडविलचा शेअर कंटिन्यूइंग जे पार्टनर्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यावा लागेल. ओके, आपण पहिले आता इथे स्टेप नंबर 3, मुकेश जो आहे डेथ होणारा पार्टनर, मुकेश शेअर इन गुडविल कॅल्क्युलेट करूया. मुकेश शेअर इन गुडविल आहे 24,000 रुपये गुणिले मुकेशचा शेअर आहे 1/6. मुकेशचा शेअर आहे 1/6 इज इक्वल टू 6 चौक 24. 6 ने 24,000ला भाग दिला, 6 एक 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 म्हणजे 4,000 रुपये हा आपल्याला मुकेशचा गुडविल मधला शेअर मिळत आहे. आता हा जो गुडविलचा शेअर आहे मुकेशचा, या 4,000 रुपयांना आपल्याला जे कंटिन्यूइंग पार्टनर्स आहेत राकेश आणि महेश त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. तर मी इकडे लिहितो आहे. सो पहिला पार्टनर आहे राकेश शेअर इज इक्वल टू 4,000 इंटू राकेशचा शेअर आहे 3 म्हणून आता डेथ झाली, शेअरिंग रेशो किती आहे बघा, 3:2:1 आहे.
यातला हा जो पार्टनर आहे हा डेथ होणार आहे, म्हणून उरलेला शेअर फक्त 3/2 असणार आहे, म्हणून 3 आणि 2 5, म्हणून 3/5 अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. 5 एक 5, 5 एक 5, 5 48, 8 त्रिक 24, 2400 रुपये हा राकेशचा शेअरिंग गुडविल आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने पुढचा पार्टनर आहे महेश. सो महेश शेअर इज इक्वल टू 4000 इंटू महेशचा शेअर आहे 2/5, 3 आणि 2 5, 2/5 इज इक्वल टू 5 एक 5, 5 48, 8 दुने 16, 1600 रुपये हा महेशचा शेअर आहे, तर 2400 रुपये हा राकेशचा शेअर आहे. ओके, तर या पद्धतीने गुडविल आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि तीनही पार्टनरचा शेअर इथे कॅल्क्युलेट करून तो डिस्ट्रीब्यूट सुद्धा करावा लागेल. मग आता या गुडविलच्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट कसा द्यायचा? ओके, आता या गुडविलचे इफेक्ट्स कसे द्यायचे? तर गुडविलचे इफेक्ट्स देताना गुडविलचा पहिला इफेक्ट द्यायचा, इफेक्ट नंबर फर्स्ट इफेक्ट, पहिला इफेक्ट द्यायचा पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला टू महेश, रिटेनिंग पार्टनर कोण आहे? मुकेश, टू मुकेश गुडविल आणि राकेश आणि महेश या दोघांच्या कॉलममध्ये 2400 रुपये आणि 1600 रुपये लिहायचे. हा डेबिटचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. डेबिट पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं. आणि दुसरा जो गुडविलचा इफेक्ट येईल, सेकंड इफेक्ट देताना तो पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला द्यायचा. पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला देताना बाय राकेश गुडविल आणि बाय महेश गुडविल, कंटिन्यू पार्टनर्स महेश गुडविल, आणि यांचा इफेक्ट देताना तो फक्त डेथ होणाऱ्या पार्टनरच्याच कॉलम मध्ये द्यायचा, मुकेशच्याच कॉलम मध्ये द्यायचा आहे 2400 रुपये आणि 1600 रुपये. तर या पद्धतीने गुडविलचा इफेक्ट पास करायचा. एक इफेक्ट डेबिटला आणि एक इफेक्ट क्रेडिटला लिहिताना फक्त मुकेश म्हणजे जो डेथ होणारा पार्टनर आहे त्या डेथ होणाऱ्या पार्टनरच्याच कॉलम मध्ये हे इफेक्ट पास करायचे आहेत. ओके, तर अशा पद्धतीने ही गुडविलची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून घ्यायची आहे. आता पुढच्या ऍडजस्टमेंटकडे आपण जाऊया. तिसरी आणि पाचवी ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी एकत्रितपणे सॉल्व्ह केली. चौथी जी ऍडजस्टमेंट आहे ती काय आहे बघा. मुकेश शेअर ऑफ प्रॉफिट अप टू हिज डेथ टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ एव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. आता हा जो मुकेश आहे डेथ होणारा पार्टनर, याची डेथ कधी झाली आहे तर ती 30 जून 2019 ला झालेली आहे. म्हणजे एप्रिल, मे आणि जून 3 महिन्यांचा जो अकाउंटिंग पिरियड आहे डेथ होणाऱ्या पार्टनरचा तो इथे दिलेला आहे. मग त्याने 3 महिने काम केलं आहे. तर आपल्याला डेथच्या प्रॉब्लेम मध्ये तो पार्टनर ज्या तारखेपर्यंत त्याची डेथ दाखवलेली आहे त्या 1 एप्रिल पासून तर त्या तारखेपर्यंतचा त्याचा प्रॉफिट मधला शेअर आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल, जे पूर्वीच्या पार्टनर्स किंवा पूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये नव्हतं. तर ही एक नवीन ऍडजस्टमेंट आपल्याला आता डेथ ऑफ पार्टनर मध्ये पाहायला मिळेल. मग डेथ होणाऱ्या पार्टनरचा त्याच्या अकाउंटिंग पिरियडचा जो प्रॉफिटचा रेशो आहे तो आपल्याला सुरुवातीला कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. तर आपण ही चौथी जी ऍडजस्टमेंट आहे ती चौथी ऍडजस्टमेंट कशी सोडवायची हे एकदा समजून घेऊया. तर या ठिकाणी बघा मी याला रब करतो. calculation of
मुकेश शेअर इन प्रॉफिट, मुकेश शेअर इन प्रॉफिट. तर यासाठी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये जे दिले त्याच्यात म्हटलं आहे की लास्ट 2 जे मंथ आहे त्या लास्ट 2 मंथच्या प्रॉफिट वरती आपल्याला त्याचा शेअर कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. मग आता आपल्याला लास्ट 2 इयरचं प्रॉफिट तर 5व्या ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे, ज्यात 5 वर्षांचं प्रॉफिट आपल्याला दाखवलेलं आहे. मग या 5 वर्षाचे शेवटचे जे 2 वर्ष आहेत ज्यात आपल्याला 12,000 रुपये आणि 24,000 रुपयांचं प्रॉफिट मिळतं आहे. तर या 12 आणि 24च्या प्रॉफिटचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. ठीक आहे, म्हणून टोटल प्रॉफिट ऑफ द इयर, सो टोटल प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट फॉर लास्ट 2 इयर्स. आपल्याला 2 वर्षांचं सांगितलेलं आहे, म्हणून 12,000 अधिक 24,000 टोटल झालं 36,000 रुपये. टोटल प्रॉफिट आपल्याला मिळत आहे 36,000. आता याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, तर ते किती वर्षांचं दिलं आहे, 2 इयरचं, म्हणून याला डिवायडेड बाय 2, 36,000 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 18,000. आपल्याला टोटल प्रॉफिट मिळालेलं आहे 18,000 रुपये. आता हे टोटल प्रॉफिट कोणाचं आहे, तर या 18,000 मध्ये म्हणजे 3 महिन्यांसाठी एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांच्या प्रॉफिट मध्ये हे जे टोटल प्रॉफिट आहे हे टोटल प्रॉफिट 18,000 आहे. यात राकेश, महेश आणि मुकेश हे तिन्ही पार्टनर आहेत. आता या 18,000 मधला फक्त डेथ होणारा जो पार्टनर आहे मुकेश याचाच शेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि म्हणून proportionate profit is equal to proportionate profit is equal to 18,000 गुणिले राकेशचा शेअर किती आहे, तर तो 3 महिन्यांचा काढायचा आहे, म्हणून 3/12. 3 महिन्यांचं प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, म्हणून 3/12 इज इक्वल टू 3 × 3 3 चौक 12, 4 × 4 4 चौक 16 गुणिले 2 4 × 5 20, 4,000 आणि 500 रुपये आपल्याला प्रोपोर्शनेट प्रॉफिट मिळाले 4,500. आता या 4,500 मध्ये मुकेशचा शेअर पाहिजे आपल्याला. सो मुकेश शेअर इन प्रॉफिट, मुकेश शेअर इन प्रॉफिट इज इक्वल टू 4,500 गुणिले मुकेशचा शेअर 1/6. मुकेशचा शेअर आहे 1/6. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा 6 × 6 6 × 2 12 6 × 3 18 6 × 4 24 6 × 5 30 6 × 6 36 6 × 6 36 6 × 7 42 6 × 7 42 गुणिले 30 6 × 5 30 750 रुपयाचा शेअर हा मुकेशचा आपल्याला या 4,500 मध्ये मिळतो आहे. ठीक आहे, परत एकदा ही ऍडजस्टमेंट बघा. आपल्याला जो डेथ होणारा पार्टनर आहे त्याचा शेअर कसा कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे, तर जे 5 वर्षांचं प्रॉफिट दिलेलं आहे ॲव्हरेज प्रॉफिट, त्यातल्या शेवटच्या 2 वर्षांच्या प्रॉफिटचा विचार करायला सांगितलेला आहे. म्हणून शेवटच्या 2 वर्षांच्या प्रॉफिटच्या बेरजेला भागिले 2 केलं. 2 का तर 2 वर्षांचे घेतले म्हणून 2. त्याचं उत्तर आपल्याला 18,000 मिळालं. हे त्या फर्मचं टोटल प्रॉफिट आहे. आता हे जे त्या फर्मचं टोटल प्रॉफिट आहे लास्ट 2 इयरचं, फक्त लास्ट 2 इयरचं टोटल प्रॉफिट. या लास्ट 2 इयरच्या प्रॉफिटला हे पूर्ण वर्षाचं 18,000 हे 12 महिन्याचं, यातल्या 3 महिन्यांचं प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. 3 महिन्यांचं का, तर जो डेथ होणारा पार्टनर आहे त्याची डेथची डेट आपल्याला दिलेली आहे 30 जून, म्हणून एप्रिल, मे आणि जून 3 महिने आहे. म्हणून या 18,000ला 3/12 ने डिवाइड केलं, 3 महिने भागिले 12 महिने, तर त्याचं उत्तर आपल्याला 4,500 रुपये मिळते. आता हे जे 4,500 याच्यामध्ये
राकेश, महेश आणि मुकेश तिघं पण आहेत. म्हणजे 3:2:1 हा रेशो या 4500 मध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला डेथ होणाऱ्या पार्टनरचं 1/6 या रेशो मध्ये त्याचाच शेअर कॅल्क्युलेट करावा लागेल आणि तो मिळतो आहे 750. आता हा जो शेअर आपल्याला मिळाला याला नाव काय द्यायचं, तर याला नाव द्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. याला नाव द्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. ठीक आहे, सस्पेन्स का, कारण याचं काय करायचं हे आपल्याला माहिती नाही. कोणाचं, मुकेश हा डेथ होणारा पार्टनर आहे, त्याच्या शेअरचं काय करायचं हे अजून कळत नाही, त्याचं डिक्लेरेशन नाहीये, म्हणून ते सस्पेन्स मध्ये टाकायचं असतं. ओके, मग आता राहिला प्रश्न इफेक्टचा. तर याचा इफेक्ट कसा द्यायचा, तर याचा इफेक्ट द्यायचा पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आणि हे 750 रुपये लिहायचे फक्त मुकेशच्या कॉलममध्ये. ओके, नंतर दुसरा इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटच्या ऍसेटला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 750 रुपये. असे हे दोन इफेक्ट पास करायचे. एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला फक्त मुकेशच्या कॉलममध्ये आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 750 रुपये. अशा पद्धतीने हे इफेक्ट पास करायचे आहेत. ओके, तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण कॅल्क्युलेट करू, तर पार्टनर कॅपिटल अकाउंट कॅल्क्युलेट केल्यानंतर रिटायरमेंट मध्ये आपण जो रिटायर होणारा पार्टनर आहे त्याचा बॅलन्स कसा लिहायचो, तर त्याचा बॅलन्स आपण लिहायचो रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट या नावाने. या ठिकाणी फक्त रिटायर होणार, इथे डेथ होणारा जो पार्टनर आहे त्या डेथ होणाऱ्या पार्टनरचा कॅपिटल अकाउंटला जो बॅलन्स येईल त्याला नाव द्यायचं आहे डेथ पार्टनर्स एक्झिक्युटर अकाउंट. डेथ पार्टनर्स एक्झिक्युटर अकाउंट म्हणजे त्याला नाव काय द्यायचं, तर डेथ होणारा पार्टनर कुठला आहे, मुकेश, म्हणून मुकेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. बस या नावाने आपल्याला डेथ होणाऱ्या पार्टनरचा कॅपिटलचा बॅलन्स लिहायचा आहे आणि नेहमीसारखंच आलेलं हे लोन अकाउंट आहे त्याचा इफेक्ट परत बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईलच, कॅपिटल अकाउंटचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईलच आणि त्यानंतर बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. बँक अकाउंट टॅली करून बँक अकाउंटचा इफेक्ट पण बॅलन्स शीटच्या ऍसेटला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. ओके, तर या पद्धतीने हा पहिला डेथचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, तर आज इथे आपण थांबूया. उद्या परत नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 2 समजून घेऊ आणि पुढे जाऊ.